या 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 रट पडते या. नमस्कार मंडळी, आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. कसे आहात आपण सगळे? नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न. आय होप आपण सगळे मजेत असाल. आम्ही बसलेलो आहोत आमच्या परस बागेमध्ये. सोबत सोनूचे आजी आजोबा पण आहेत आणि सोनू प्रॅक्टिस करतोय चालण्याची. तारी आजी आजोबा त्याचं प्रॅक्टिस घेऊ लागले चालण्याची. थोडं स्वतःला स्टेबल करायला लागलाय. स्थिर उभं राहतोय फक्त. आणि पप्पा मम्मी त्याला चेअरअप करतायत चालण्यासाठी. नेहमीच असं काहीतरी तो नवीन शिकायला लागला की आम्ही प्रोत्साहन देत असतो आजूबाजूला उभं राहून किंवा बसून. आणि मग नेहमीप्रमाणे त्याला फार उत्साह येतो कुठलंही काम करायला. आता पप्पा उठून बाजूला गेलेले आहेत, त्याला बोलवतायत आणि त्यांच्या दिशेला जाऊ लागलाय तो पावले टाकत. पडला. पडत पडत स्वतःला सावरतोय. शिकलाय थोडं सावरायला स्वतःला. आणि जसं आम्ही चेअरअप करू तसा पुन्हा जोमानं उभा राहतोय चालण्यासाठी. शाबास. आता पुन्हा एक पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. खडे आहेत पण त्याच्यातून पण प्रयत्न करतोय चालण्याचा. लहान मुलांना आपण जेवढं प्रोत्साहन देऊ तेवढं ते अधिक उत्साहानं कुठलंही काम करत असतात. जे सोनूच्या बाबतीत मी अनुभवलंय. प्रत्येक वेळी नव्या जोमानं सुरुवात करत असतो. पाईप ओलांडून जाण्याचं मोठे चॅलेंज येतं त्याच्या समोर. बघूयात आता काय करतोय ते, त्याला कितपत शक्य होतंय. एन्जॉय करत करत चाललंय चालायचं. बुबू कुठे गेलं? मार बुबूला, मार बुबूला मारा. दगड मारा. बुबूला मारा. या. अजून थोडासा स्टेबिलिटी यायला वेळ लागेल. पायामध्ये स्थिरता यायला. व्हेरी गुड. येते समजतंय त्याला आता की आता पाऊल उचलून टाकलं पाहिजे पुढं. काहीतरी अडचण आली तर. कसं येते चालायला? हेच फार मोठे चॅलेंज होता. आम्हालाही बघायचं होतं की त्याला ते समजतंय का. हातामध्ये आधाराला काहीतरी असलं म्हणजे त्याला फार बरं वाटतं. त्याला असं वाटतं की आता आपण पडणार नाहीये. अतिशय आनंदाचा आणि हळवा क्षण मी कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला आहे या ब्लॉगच्या निमित्तानं. कारण सोनू माझा पहिल्यांदाच घरातून बाहेर मातीमध्ये असा चालायला शिकतोय. आणि मी माझ्या सर्व दर्शकांच्या सोबत हा एक क्षण आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा आनंद त्यांच्या सोबत साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे सोनूचा हा पहिला दिवस चालण्याचा
खूप छान प्रयत्न केला त्यानं. नेहमी तर तो घरामध्येच चालतो, पण आज मातीमध्ये खडे आहेत, दगड आहेत, त्याच्यामध्ये चालण्याचा प्रयत्न त्यानं चांगलाच केलेला आहे. सोबत आजी आजोबांचं आणि आई मम्मीचं प्रोत्साहन होतंच. तर तुम्हाला आमचा हा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि सोनूचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे देखील सांगायला विसरू नका. कृपया आमचा चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोनूच्या अशाच गोड गोड व्हिडिओसाठी आमच्याशी जोडलेले राहा. धन्यवाद.